आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत. देशाचा आवाज आकाशवाणी. ऋणानुबंध #90. मंडळी नमस्कार. आजच्या या कथा आकाशवाणीची मालिकेतल्या दुसऱ्या भागात स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणी भारताला जोडणारा आवाज याविषयीचा रंजक प्रवास आपण उलगडणार आहोत. गेल्या भागात आकाशवाणीची भारतात झालेली रुजवात आपण पाहिली. हां, आपण आज एका अशा परिस्थितीची कल्पना करूया. हो. म्हणजे विचार करा, एका बाजूला 33 कोटींचा अवाढव्य देश हो आणि तो नुकताच स्वतंत्र झालाय. हो आणि चहूबाजूला प्रचंड अस्थिरता आहे, दंगली सुरू आहे आणि एका नव्या राष्ट्राची घडी बसवायची आहे. पण या संपूर्ण देशाशी संवाद साधण्यासाठी तत्कालीन सरकारकडं काय होतं तर फक्त 18 रेडिओ ट्रान्समीटर्स. म्हणजे आजकालच्या एखाद्या साध्या व्हॉट्सॲप ग्रुपची पोच यापेक्षा जास्त असते. हो ना, हेच तर. हा विचारच मुळात थक्क करणार आहे. हम्म, कारण आपण आज माहितीच्या महाजालामध्ये जगतोय. हो पण 1947च्या त्या काळात जेव्हा इंटरनेट सोडाच, पण साधं टेलिफोनही नव्हते हो. दुर्मिळ होतं तेव्हा एकदम. काही साधनं नव्हती हो. हो, तेव्हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचणं हे केवळ इंजिनिअरिंगचं आव्हान नव्हतं. हो ना. ते एक देशाचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान होतं. हो ना, म्हणूनच आज आपण या ऐतिहासिक मॅन्युअलवर म्हणजे आकाशवाणी द आर्किटेक्ट ऑफ अ रिजेक्टेड नेशन आणि काही जुन्या ऐतिहासिक नोंदींवर प्रकाश टाकणार आहोत. आपण पाहणार आहोत की संवादाची प्रगत साधनं नसतानाही या देशानं स्वतःला एका धाग्यात कसं बांधलं ते. हा केवळ जुन्या मशीन्सचा इतिहास नाहीये बरं. नाहीच, मुळे ती एका संवाद क्रांतीची कथा आहे. पण ही सुरुवात कुठून झाली हे समजण्यासाठी आपल्याला 15 ऑगस्ट 1947च्या वास्तवाकडे जावं लागेल. नक्की परिस्थिती काय होती तेव्हा? परिस्थिती खरं सांगायला गेलं तर अत्यंत बिकट होती. हो ना. आकाशवाणीच्या अधिकृत नोंदी बघितल्या तर त्या 33 कोटी देशाच्या आकाशवाणीकडे फक्त 6 केंद्र होती. फक्त 6? हो, दिल्ली, बॉम्बे म्हणजे आताचं मुंबई, हो. कलकत्ता, मद्रास, लखनौ आणि तिरुची. आणि तुम्ही मगाशी म्हणलात ना, ट्रान्समीटर्स फक्त 18 होते. हो ना. याचं प्रमाण वाढलं तर देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी केवळ 2.5% क्षेत्रावर आणि 11% लोकसंख्येवर या रेडिओ लहरी पोचत होत्या. म्हणजे जवळपास 90% देश या यंत्रणेच्या पूर्णपणे बाहेर होता. हो. पण मग रेडिओ सेटचं काय? लोकांकडे रेडिओ तरी होते का हो तेव्हा? तोच तर खरा प्रश्न होता. संपूर्ण देशात त्यावेळी फक्त 2.25 लाख रेडिओ सेट्सची नोंदणी होती. अच्छा. आणि त्यातली बहुतांश उपकरणं ही शहरातील उच्चभ्रू किंवा मध्यम वर्गीयांकडे होती. हो. खेड्यापाड्यामध्ये रेडिओ ही दुर्मिळ वस्तू हो होती. ना. पण यामागे काहीतरी कारण असेलच ना? हो, यामागं एक फार मोठं ऐतिहासिक आणि राजकीय कारण दडलंय. कोणतं ते? ते म्हणजे फाळणीचा फटका. फाळणीमुळे जमिनीचे तुकडे झाले, लोक विस्थापित झाले, हे आपण नेहमीच वाचतो. पण या रेडिओ यंत्रणेवर त्याचा काय परिणाम झाला होता बरं? फाळणीचा पायाभूत सुविधांवरती झालेला परिणाम भयानक होता बरं. हो का? जेव्हा विभाजन झालं होतं तेव्हा आकाशवाणीची 3 अत्यंत महत्वाची हो. आणि सुसज्ज केंद्र पाकिस्तानात गेली. अच्छा, ती कोणती केंद्र? पेशावर, लाहोर आणि ढाका. हो का? विशेषतः लाहोरचं केंद्र हे त्या काळामध्ये बरं का सांस्कृतिक आणि तांत्रिक दृष्ट्या खूप प्रगत मानलं जायचं. अरे रे. ही केंद्रे गेल्यामुळे भारताची आधीच कमकुवत झालेली यंत्रणा अक्षरशः पंगू झाली होती. अरे बापरे, हे ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. म्हणजे एका बाजूला लाखो निर्वासित भारतात येत होते, दंगली पेटलेल्या होत्या. हो, आणि 500हून अधिक संस्थानांच्या विलिनीकरणांचा गुंताही होता. अगदी अशा वेळी सरकारला लोकांशी थेट संवाद साधण्याची, त्यांना आश्वस्त करण्याची सर्वात जास्त गरज होती. बरोबर आहे. पण संवाद साधणार कसा? त्यांच्याकडे तर पुरेसे ट्रान्समीटरही नव्हते ना. उरलेल्या या 6 केंद्रांवरून त्यांनी उर्वरित भारताशी कसा संपर्क साधला असेल बरं? इथेच खऱ्या अर्थानं तांत्रिक कसरतीला आणि जुगाडाला सुरुवात होते. हो.
तेव्हा जे नेटवर्क शिल्लक होतं हं, ते प्रामुख्यानं शहरी भागांपुरतं मर्यादित हो होतं. ना. या 6 शहरांमध्ये हं, आणि त्यांच्या अगदी जवळच्या परिसरासाठी मीडियम वेव्ह हो. हे तंत्रज्ञान वापरलं जातं. अच्छा, म्हणजे हे मीडियम वेव्ह तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय बरं? मीडियम वेव्ह म्हणजे काय, आता आपलं जळगाव आकाशवाणी पण मीडियम वेव्हवरती आहे, हो, है ना? हो ना. मीडियम वेव्ह म्हणजे मुख्य फायदा असा हं, की त्यात आवाजाची गुणवत्ता जी आहे ना, हं, हं. ती अतिशय स्पष्ट, हो का? अगदी सुस्पष्ट ऐकू येतो. अच्छा, म्हणजे त्यात क्लॅरिटी असते ना? हो, हं, पण अडचण ही आहे की या लहरी जमिनीलगत प्रवास करतात. बरं. त्यामुळं त्यांचा पल्ला खूप मर्यादित असतो. म्हणजे त्या दूरवर जात नाही का? नाही, जसं जसं त्या ट्रान्समीटरपासून दूर जाता हं, किंवा एखादा डोंगर आला, हां, उंच हां. इमारत आली, बरं. तर त्याची ताकद मात्र कमी होते. हं. एका शहरासाठी हे ठीक होतं, पण विशाल भारतासाठी कसं? पण मग खेड्यापाड्यांसाठी काय? जिथं रस्तेही धड पोहोचलेले नव्हते, तिथं हा आवाज कसा पोहोचवला गेला मग? सरकारला तर अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं होतं ना? हां, त्यासाठी त्यांनी दुसरा मार्ग निवडला बरं का, कोणता? जो होता शॉर्ट वेव्ह हं, म्हणजे SW. बरं. मीडियम वेव्ह आणि शॉर्ट वेव्ह हां, असे 2 पद्धतीने आपलं प्रसारण होतं. म्हणजे कसं? या लहरी जमिनीलगत प्रवास करत नाहीत. बरं. त्या आकाशाच्या मार्गाने सोडल्या जातात. हो का? तिथं त्या आयनोस्फिअर म्हणजे वातावरणाच्या एका विशिष्ट थरावर आढळतात. अच्छा. आणि तिथून परत येतात का त्या? हो, अगदी बरोबर. तिथून परावर्तित होऊन हं. त्या पुन्हा जमिनीवरती हजारो किलोमीटर दूर पसरतात. हे थोडं समजायला कठीण जातंय. म्हणजे हे लहरींना थेट न पाठवता आकाशात फेकून परत खाली आणण्यासारखं आहे का? हो, थोडक्यात तसंच. हं, तुम्ही एखाद्या बंद खोलीमध्ये रबरी चेंडू जमिनीवर मारा. हं. तो थेट छतावर मारला. आणि तो उसळून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन पडला. अगदी तसाच प्रकार आहे. हं, यामुळं एका या ठिकाणावरून समजा दिल्लीहून हजारो किलोमीटरवरून दूर असलेल्या एखाद्या गावापर्यंत कव्हरेज देता येतं. हं, हं. मध्ये डोंगर असले तरी पण त्याला काही फरक पडत नाही. अरे वा, हे तर मग खूपच सोयीचं होऊन गेलं. मग त्यांनी सगळीकडे शॉर्ट वेव्हचाच वापर का नाही केला? कारण त्यात एक मोठी तांत्रिक तूट होती. कुठली? वातावरणातील बदलांचा या लहरींवर खूप परिणाम होतो. हो का? त्यामुळे शॉर्ट वेव्हवर आवाज नेहमी खरखरीत खरखरीत येतो. अच्छा, म्हणजे स्टॅटिक किंवा नॉईज खूप असतो का? हो, शिवाय हा रेडिओ ऐकण्यासाठी विशेष रिसिव्हर्सची गरज असते, बरं. जे सामान्य लोकांकडे सहजासहजी उपलब्ध नव्हते. पण मग प्रश्न असा उभा राहतो की ज्या तंत्रज्ञानात आवाजाची गुणवत्ता इतकी खराब होती, त्याचाच वापर करण्यावर तात्कालीन सरकारनं का भर दिला असावा बरं? ते सर्वत्र मीडियम वेव्हचे छोटे छोटे टॉवर्स उभारू शकले असते ना? नाही, ते शक्य नव्हतं, कारण तसे टॉवर्स उभारण्यासाठी प्रचंड पैसा, वेळ आणि बरं. तांत्रिक मनुष्यबळ पण लागतं. तेही आहेच ते म्हणावं. भारताकडे नव्हतं हो ना, हो ना, आणि साक्षरतेचं प्रमाण नगण्य होतं ना आपल्याकडे. हो ना. त्यामुळे सरकार छापील माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. हं. त्यामुळे टीव्ही तर अस्तित्वातच नव्हता. नाही, अगदी बरोबर. रेडिओ एकमेव होतं. हो. अशा वेळी खराब आवाज का होईना, हं. पण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आवाज पोहोचवणं शॉर्टवेव्ह हे एकमेव साधन होतं. म्हणजे विचार करा, तत्कालीन सरकारनं एका नाजूक अवस्थेत असलेल्या देशाचा कारभार अशा एका रेडिओ यंत्रणेवर अवलंबून ठेवला, जिची गुणवत्ता स्थिर नव्हती, हेच ना म्हणायचंय? हां, एका खराब इंटरनेट कनेक्शनवर देशाचा गाडा हाकण्यासारखंच हं. होतं हे. अगदी जिथं आवाज सारखा खट होतोय, त्यावर संपूर्ण देशाचं भविष्य ठरण्यासारखं हेच झालं ना? होय, पण तो खराब संपर्क ही पूर्णपणे तुटले अवस्थेपेक्षा खूप मौल्यवान होता. हं. तिथे प्रश्न फक्त माहिती देण्याचा नव्हता, बरं. तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा हो, होता. हो. याच गरजेतून एका अभूतपूर्व हं. विस्ताराची सुरुवात झाली. बरं. केवळ संकटांवर मात करून सरकार थांबलं नाही. हं, हं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हं. यांच्यासारख्या नेत्यांनी या माध्यमाचं महत्त्व ओळखलं हो. आणि अतिशय वेगानं विस्तार सुरू झाला. हा विस्तार खरोखरच चक्रावून टाकणारा आहे बरं का.
मॅन्युअलमधील नोंदीनुसार जेव्हा संस्थानांचं भारतात विलिनीकरण झालं तेव्हा तिथली 5 नवी केंद्र आकाशवाणीत समाविष्ट करण्यात आली. हम्म, पण तिथून पुढं त्यांनी जी झेप घेतली ती अकल्पनीय होती. बरोबर. फक्त 6 केंद्रांवरून सुरू झालेला हा प्रवास अल्पावधीतच 91 प्रसारण केंद्र आणि 167 ट्रान्समीटरच्या जाळ्यापर्यंत पोहोचला. याचा परिणाम बघा. हं, ज्या देशात सुरुवातीला केवळ 2.5% कव्हरेज होतं, हो. तिथं हा विस्तार झाल्यानंतर देशाच्या 90% लोकांपर्यंत हं. आणि 80% भौगोलिक क्षेत्रावरती आकाशवाणी आपली पोहोचली. बापरे, 90%? हो, हा केवळ आकड्यांचा खेळ नाही बरं. हं? हे एक प्रचंड मोठं लॉजिस्टिक आव्हान होतं. हो, कारण हे ट्रान्समीटर्स फक्त शहरात नव्हते. हे वेव्ज थेट लेह आणि तवांग सारख्या अति दुर्गम पर्वतीय प्रदेशांपासून ते अगदी अंदमान निकोबारच्या बेटांपर्यंत पोहोचले होते. बरोबर. मला नेहमी प्रश्न पडतो की जिथं साधे रस्तेही नव्हते तिथं त्यांनी ही जड मशीन्स कशी पोहोचवली असेल बरं? हे खरंच एक मोठं इंजिनिअरिंग यश आहे. हं? बऱ्याचदा हे साहित्य बैलगाड्यांमधून, बापरे, कधी प्राण्यांच्या पाठीवरून, हो का? तर कधी माणसांच्या खांद्यावरून वाहून नेलं गेलं. खरंच हं? सलामी त्यांच्या या जिद्दीला. हो ना, दुर्गम भागामध्ये वीज नव्हती. हो ना. तिथं डिझेल जनरेटरवरती ट्रान्समीटर चालवले गेले. हं, हं. पण या सगळ्यातून त्यांनी जो साध्य केला हं? तो केवळ तांत्रिक विस्तार नव्हता बरं का. हां. ती खऱ्या अर्थानं एक समाजशास्त्रीय क्रांती होती. बघा, हं? लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपण या देशाच्या प्रक्रियेचा भाग आहोत हे वाटणं अत्यंत आवश्यक आहे. हो, बरोबर तुमचं. भारतासारख्या देशात जिथं दर काही कोसांवरती भाषा बदलते, हो ना. तिथे साक्षरतेअभावी छापील शब्द निरुपयोगी होतात. हं, हं. अशा वेळी या लोकांना त्यांच्याच भाषेमध्ये, हं. त्यांच्या बोलीमध्ये बोलणारं कोणीतरी हवं होतं. बरोबर. आणि हे ऐकताना माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतंय. हम्म, विचार करा, एखाद्या अति दुर्गम गावातल्या अशिक्षित शेतकऱ्यानं किंवा आदिवासी बांधवानं ज्याने कधी शहर पाहिलं नाहीये, अगदी त्याने जेव्हा पहिल्यांदाच त्या लाकडी डब्यातून म्हणजे रेडिओतून स्वतःच्या बोलीभाषेत कोणाला तरी बोलताना ऐकलं असेल तेव्हा त्याला काय वाटलं असेल बरं? ती तर त्याच्या अस्तित्वाची दखल असेल ना. नक्कीच, नक्कीच. ती एखादी जादूच असेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा तो अदृश्य धागा होता जो त्या माणसाला एका मोठ्या राष्ट्राशी जोडत होता. हो, त्याला जाणीव करून देत होता हं. की जो या नव्या भारताचा नागरिक आहे. हो ना. पण जर प्रशासकीय बाजू पाहिली हं. तर हे भाषिक वैविध्य सांभाळणं हे कोणत्याही सिस्टीमला भयानक ठरू शकलं असतं. हं. होय, तर जर फक्त दिल्लीतूनच इंग्रजी किंवा हिंदीमध्ये प्रसारण झालं असतं हां, हां. तर दक्षिण भारतातल्या किंवा ईशान्य भारतातल्या लोकांना ते अजिबातच समजलं नसतं. अगदी नेमका हाच धोका टाळण्यासाठी आकाशवाणीनं जी प्रशासकीय आणि तांत्रिक रचना केली हं. ती या विश्लेषणाचा गाभा आहे. हो का? एवढी गुंतागुंतीची माहिती एकाच वेळी कशी पोचवायची बरं. याचं उत्तर त्यांनी 3 टियर ब्रॉडकास्टिंग सिस्टीममध्ये म्हणजे त्रिस्तरीय रचनेमध्ये शोधलं. हं. ही त्रिस्तरीय रचना नक्की कशी काम करत होती? त्यांनी 3 स्तर बनवले होते. बरं. एक राष्ट्रीय पातळी, हो. दुसरी प्रादेशिक हं. आणि तिसरी स्थानिक पातळी. हं. राष्ट्रीय पातळीवरून मुख्य केंद्र दिल्लीमध्ये होतं. अच्छा. इथून संपूर्ण देशासाठी समान माहिती प्रसारण हो, होत होती. हो. जसं की आंतरराष्ट्रीय घडामोडी, हं. संसदेमधले हो. निर्णय. म्हणजे हा पहिला स्तर. मग दुसरा स्तर? दुसरा स्तर म्हणजे प्रादेशिक केंद्र. बरं. ही राज्यांच्या राजधान्यांमध्ये उभारली गेली. हो का? या केंद्रांचं काम होतं दिल्लीहून येणाऱ्या बातम्या हं. त्या घ्यायच्या बरं. आणि त्याचबरोबर त्या राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या घडामोडी हं. आणि तिथल्या मुख्य भाषेतील कार्यक्रम प्रसारित करायचे. हं. आणि तिसरा स्तर म्हणजे थेट खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचणारा, बरोबर ना? होय, स्थानिक केंद्र ही केंद्र म्हणजे अगदी छोट्या जिल्ह्यांमध्ये होती. हं, हं. आपलं जळगाव पण छोट्या जिल्ह्यामध्येच यायचं. हो, हो. यांचा उद्देश हा होता हं. की तिथल्या स्थानिक बोलीभाषेत हं. शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज आणि
शेतीविषयक सल्ले. एक मिनिट. तुम्ही ज्या प्रकारे ही ही जी त्रिस्तरीय रचना सांगताय ना, ते ऐकून मला एका गोष्टीची आठवण येतीये. हं? म्हणजे असं वाटतंय ना, की हे सगळं आजच्या आधुनिक इंटरनेटच्या आर्किटेक्चरसारखं होतं का? अरे वा, हा तर रंजक दृष्टिकोन आहे. हं, हं. तुम्ही हे इंटरनेटच्या रचनेशी कसं जोडताय? बघा, म्हणजे इंटरनेट कसं काम करतं? तिथं एक महाकाय सेंट्रल सर्व्हर असतो, हं, जिथून मुख्य डेटा सर्वत्र जातो. हं. आकाशवाणीची जी राष्ट्रीय पातळी होती, ती एखाद्या सेंट्रल सर्व्हर सारखीच तर काम करत होती ना. बरोबर आहे. हं. आणि मग प्रादेशिक पातळी? इंटरनेटमध्ये सेंट्रल सर्व्हर नंतर हब्स येतात. हो, ते विशिष्ट क्षेत्रासाठी डेटा घेतात हो ना. आणि वितरित करतात. बरोबर. आकाशवाणीची प्रादेशिक केंद्र हेच करत होती. हं. ती दिल्लीचा डेटा घ्यायची, हो. त्यात आपला डेटा प्रादेशिक डेटा मिसळायची हं. आणि राज्यभर पसरवायची. आणि इंटरनेटच्या तिसऱ्या टप्प्याशी तुम्ही स्थानिक पातळीची तुलना करताय मग. अगदी इंटरनेटच्या भाषेमध्ये त्याला लोकल एज नेटवर्क असं म्हणतात, हां. जे थेट तुमच्या आमच्या घरातल्या राउटरपर्यंत पोहोचतं. अगदी. आकाशवाणीची स्थानिक केंद्र हेच तर करत होती. हं. म्हणजे इंटरनेट अस्तित्वात येण्याच्या कित्येक दशकाआधीच भारतानं एका तोकड्या रेडिओ नेटवर्कवर इंटरनेटचं हार्डवेअर मॉडेल तयार केलं होतं. ही खरोखरच एक सुंदर तुलना आहे बरं का. कारण या रचनेमागील मूळ तत्व तेच होतं. माहितीचं विकेंद्रीकरण. बरोबर. या रचनेत सर्वात मोठं यश हे होतं की तिनं विविधतेत एकता हे तत्व तांत्रिक पातळीवर प्रत्यक्षात उतरवलं. खरंच की हं. जर सगळ्या गोष्टी फक्त दिल्लीतूनच नियंत्रित करायच्या झाल्या हं. तर राज्यांनी बंड पुकारलं असतं ना. हो, नक्कीच. फक्त स्थानिक गोष्टींना महत्त्व दिलं असतं हो. तर एक संध भारताची भावना कशी निर्माण झाली असती. हे सगळं ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. हो. स्वातंत्र्याच्या वेळी केवळ 6 केंद्र, मोडकळीस आलेली यंत्रणा, तिथून 90% लोकसंख्येपर्यंत पोहोचलेलं हे विशाल नेटवर्क. म्हणूनच आपण या नोंदींचा केवळ तांत्रिक इतिहास म्हणून अभ्यास करू शकत नाही. आज आपण खिशातून फोन काढतो हो, आणि एका सेकंदात माहिती मिळवतो. हो ना, बरोबर. त्यामुळं आपल्याला या पायाभूत सुविधांचं महत्त्व सहजासहजी लक्षात येत नाही बरं का. आकाशवाणीनं त्या काळात एका साध्या लाकडी पेटीतून आणि खरखरीत आवाजातून 30 कोटीहून अधिक लोकांना एकत्र जोडलं. त्यांनी एका एकसंध राष्ट्राची निर्मिती केली. तो रेडिओचा एक आवाज होता, जो संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधत होता. एका अत्यंत तोकड्या यंत्रणेनं संवादाचा असा भक्कम पाया रचला, हो. ज्यानं देशाला एकत्र आणलं. हं. आज तंत्रज्ञानाचा महापूर आहे, हो. पण आपण त्यातून काय साध्य करतो आहोत हं. हा प्रश्न मागे उरतोच ना. हो ना. श्रोत्यांसाठी सुद्धा मग आपण प्रश्न मागे ठेवून आजचा हा दुसरा भाग इथेच थांबवूया. श्रोते हो, तत्पूर्वी ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते दलिचंद ओसवाल यांचं मनोगत. मला तसा दलूभाऊ जैन म्हणतात किंवा दलिचंद ओसवालही म्हणतात. मी 1951ला मॅट्रिक पास झालो आणि आम्ही जैन बोर्डिंगमध्ये होतो जळगावच्या. तर बुधवारी त्यावेळेला 3 खंदी लादादा सुभाष चौक म्हणतात, तिथे चौरसियांची एक पान दुकान होती, तिथे रेडिओ होता. त्या रेडिओमध्ये बुधवारी हमखास करून सगळ्यांचे गीतं लागायचे तुमच्या आणि ते गीत फार आवडायचे. तर सगळं तिथे गर्दी होऊन आम्ही ते आनंदाने ऐकत होतो. सारखे जीत अशांचे गाणे, सगळे सिनेमाचे गाणे लागायचे त्यावेळेला. त्यावेळेला इतरत्र कुठेच काही मिळायचं नाही ऐकायला. पण आपल्या आकाशवाणीच्या मुळे किंवा अमीन सयानी साहेबांच्या मुळे दर बुधवारी सिनेमाचे गाणे लागायचे. ते ऐकायला आम्ही सुभाष चौक आता म्हणतात, तिथे चौरसियांची पानची दुकान होती, तिथे आम्ही ऐकायचो आणि खूप आनंद घ्यायचा. एज्युकेशन संपल्यानंतर मी मुंबईला नोकरीला लागलो आणि मुंबईला नोकरीला लागून घाटकोपरला राहत होतो. आणि त्यात आमचे भाऊ भवरलालजी ते सुद्धा माझ्याकडे शिक्षणाकरता आले. आम्हाला दोघांना ते रेडिओचं फार हे होतं, तर आम्ही घाटकोपरला राहत होतो. तर तिथे एक जळगावकडच्याच माणसाचं दुकान होतं. आम्ही फिरून
HMV हा रेडिओ घेतला आणि तेही मला 5 बँडचा पाहिजे होता. असं पाहिजे होता तर ते सगळे आम्ही सिलेक्ट करता करता 2 महिने लागले, पण आम्ही घेतला तोच. आणि इन्सिडेंटली रेडिओवाले होते ते आमच्या जळगाव जिल्ह्यातलेच होते. त्यामुळे आम्हाला तो फार एक मोठा अभिमानही वाटला आणि एक चांगली रेडिओ घेतला. त्याच्यानंतर काही 1-2 वर्षांनीच ट्रान्झिस्टर्स आलेत. नॅशनल ट्रान्झिस्टर घेतला आम्ही भाऊ करतात आणि त्याच्यानंतर सगळेच मग गोष्टी होत गेल्या. नॅशनल ट्रान्झिस्टर म्हणा किंवा रेडिओ म्हणा, हिज मास्टर्स व्हायचं. पण आम्हाला ते हिज मास्टर्स व्हायचं 5 बँडचं ते 5 बँड होते त्याला, असं मला पूर्ण आठवतं. तर हा जो आनंद आहे म्हणजे रेडिओ म्हणा, ट्रान्झिस्टर म्हणा, सिनेमाचे गाणे म्हणा, सुरैया, रहमान, प्यार की जीत, हे ज्या वेळेचे 48 हप्ते चाललं जळगावला प्यार की जीत. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही 4-4, 5-5 वेळेला बघितल्या. तर ह्या लहानपणाच्या गोष्टी आता ह्या 95 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा आठवण करतो तर किती मजा येते. आताही इथेच काही असतं शनिवारी रविवारी ते गीतांचं काही कार्यक्रम असं कर दिखाते हैं या त्याला म्हणतात, तो ऐकतो आम्ही. आणि तुमच्या सगळ्यांच्या आठवणी येतात. तुमच्या म्हणजे ह्या फील्डमध्ये तुम्ही लोकांनी आम्हाला जो एक आनंदाचा वेळ दिला रोज. इंडिया कर सगळे जगात काय चाललेलं आहे हे कळायला रेडिओशिवाय दुसरं काही पर्याय नव्हता. आणि लाईन लागायची ह्या बातम्या, 9च्या बातम्या ऐकायला. तेच परत ते आपलं सुभाष चौक, तीच दुकान तिथे ऐकायचा एक. बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, टेक्नॉलॉजी बदलली आहे, सगळं काही बदलली. आता तर आपल्या हातात मोबाईल असतो त्याच्यामध्ये आपण सगळं ऐकतात आणि तोही आनंदाचा विषय असतो. किंवा मग टी व्हीवर येतात सगळं काहीतरी इंडियाचं काहीतरी येत राहतं, गाण्यांचाच कार्यक्रम असतो. नवीन नवीन गायक, नवीन नवीन गाणे गाणाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं. आणि त्या दृष्टीने आपण सगळे मिळून ऑन दी होल आपल्या देशाला, भारताला आणि महाराष्ट्राला जे काही आपल्याला देता येईल ते द्यायलाच पाहिजे. आणि आपल्यावर ज्याने आपला जन्म इथे झाला आहे तर आपल्यावर त्यांचा भूमीचा उपकार आहे, नदीचा उपकार आहे, पाण्याचा उपकार आहे, शेतीचा आहे, सगळ्यांचा उपकार आहे. त्यांना नमन करतो. त्यांच्याबद्दल निश्चित मी कृतज्ञ राहील. आणि ह्या दृष्टीने मला जो काही तुमच्याशी बोलता आलं आणि परमेश्वराने ज्या ज्या वेळेला जे काही दिलं आणि ज्या आपल्या संसद बुद्धीने जे काही मदत करता आली तीच करत गेलो. आताही करायची इच्छा आहे. कोणीही दुःखी दर्दी आला तर त्याला निश्चित नाही काही ते पाण्याचा ग्लास तरी पाहिजे, हे माझी प्रवृत्ती आहे. आणि मी खूप आनंदात माझा वेळ घालवतो आणि आनंदाने जगतोय. दलीचंद ओसवाल यांचं मनोगत आपण ऐकलंत. श्रोते हो, आता या भागात इथेच थांबूयात. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकलीत. देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. लेखकासह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्तानं